करण्यासाठी ज्ञानेश्वर स्ट्रायकरला सतीश साठी हा पहिलाच बॉल लँड होतोय विकासच्या डोक्यावरून. त्याच्या मस्तकवर दस्तक देत असताना बॉलला पाठवलंय सतीशने 6 या धावसंख्येसाठी. व्हॉट अ हिट, ड्रीम स्टार्ट, स्वप्नावत सुरुवात ज्याला आपण म्हणत असतो ती सुरुवात त्याने केली आहे. त्याचं नाव आहे ते म्हणजे सतीश. कौतुक करावं लागेल. आणि त्याच्या समवेत नॉन स्ट्रायकर एंडला नवनीत आहे आणि ज्ञानेश्वरच्या अगेन्स्ट हा पहिल्या चेंडूवरती हा षटकार आलाय. चांगला फटका. अगदीच आपण पाहिलं तर सतीश याचा यावेळेस देखील या बॉलला खोदून काढले, परंतु अगदीच आपण पाहिलं तर नो मॅच लँड मधून चेंडू ट्रॅव्हल होते. ज्या ठिकाणी एक धाव, त्या ठिकाणी बघता बघता दुसरी धाव ती देखील कंप्लीट होत्या. पहिली इनिंग आहे. पहिल्या इनिंग मध्ये खरं तर आता धावा जोडण्याचा प्रयत्न असेल बॅटिंग करणाऱ्या टीमचा आणि सतीश आणि त्याच्यासोबत आहे तो म्हणजे नवनीत. दोन्ही एक्सपिरियन्स खेळाडू, परंतु अनुभव कितपत योग्य राहील. एका बाजूला युवा जोश आणि दुसऱ्या बाजूला अनुभव. एका बाजूला ज्ञानेश्वर आहे, स्ट्रायकर एंडला सतीश. हो, यावेळेस ज्ञानेश्वरचा अजून एक बॉल हुक केलाय. उंची भरपूर आहे, झेल खाली क्षेत्र, अक्षण चूक कुठली करणार नाहीये. आणि आता जर आपण पाहिलं तर विकेटचं होते पतन. गडी बाद होईल टीम सालोशी या संघाचा पहिला. एक गडी बाद झालाय. सतीशला मैदान सोडावं लागतंय. धक्का नंबर लागलाय तो म्हणजे एक विकेट. इट्स गॉन. यावेळेस पहिला धक्का. चला विनंती असेल टीम सालोशी की आपण स्पीडअप करून घ्या. चला बॅटर नेम शिवाजी आपल्याला पाहायला मिळते. न्यू बॅटर एंटर झाले शिवाजी. या आधीच्या मॅच मध्ये कित्येक वेळेस आपण शिवाजी आणि सतीशची जोडी पाहिली, परंतु आता काही ना काहीतरी मात्र चित्र हे वेगळं असं पाहायला मिळालं. ज्या ठिकाणी शिवाजीला थांबवलं, वन डाऊन आलाय आणि त्याच्यासोबत नॉन स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय तर म्हणजे नवनीत. 3 चेंडू आणि 8 धावा. गडी बाद झाले. टीम आपण पाहिले तर सालोशी या संघाचा एक. सतीशला परतावा लागलं. खूप लवकर परतलाय सतीश. यावेळेस ज्ञानेश्वरचा हा बॉल लगेच ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आहे. बॅट मध्ये बाहेर पाठवायचे, परंतु टाइम करता येत नाही. टाइम हे तुम्हाला जुळवावं लागेल एक चांगला टोटल उभा करायचा असेल तर. कारण की जर आपण पाहिलं तर प्रतिस्पर्धी संघ अगदीच तगडा आहे, ज्यांची स्पर्धा आहे, ज्या स्पर्धेचे अगदी आयोजक कमिटीचा तो संघ आहे आणि त्या संघामध्ये अगदीच आपण पाहिलं तर गोलंदाजी करत असताना या मुवमेंटला ज्ञानेश्वर आणि त्याच्या समोर बॅटिंग करतोय तो म्हणजे शिवाजी. महत्वाची मॅच आहे. इथून जर जिंकला तर पुढे जिंकण्याची अगदीच मेगा फायनल मध्ये जाण्याची एक सुवर्ण संधी असेल. अगदीच वातावरणामध्ये देखील बदल होते. जसं क्रिकेटमध्ये बदल होते तसं वातावरणामध्ये देखील बदल होते. संध्याकाळचं सत्र आणि अगदीच मेघराजा बरसायला देखील सुरुवात होईल थोड्याच वेळात, परंतु आता अगदीच आपल्याला पाहावं लागेल मैदानाच्या आतमधलं वातावरण. ज्या ठिकाणी टीम जर आपण पाहिलं तर पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करते सालोशी. शिवाजीसाठी हा बॉल अगदीच ड्राईव्ह केलाय, खोदून काढलाय. अगदीच आपण पाहिलं तर शॉर्ट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण येईल, परंतु डिक्लेअरच्या स्वरूपात मिळेल फक्त आणि फक्त एकच धाव. एकापेक्षा जास्त काय मिळणार नाही. एक एक दोन दोन धाव जोडाव्या लागतील, कारण की प्रयत्न तर करावा लागेलच. जरी तुमच्या बॅटमध्ये मोठमोठे फटके येत नसतील ना, तरी अगदी त्या गोष्टीचा विचार करून चालणार नाही. अगदी थेंबे थेंबे तळे साचे असं म्हटलं जातं ना, तसं क्रिकेट आहे. एक एक दोन दोन धावा जोडल्याने टीमचं टोटल हे देखील पुढे जाऊ शकतं. परंतु यावेळेस ज्ञानेश्वरचा हा अंतिमचा बॉल पंचांकडे अपील मागितली आहे आणि अपीलला देखील उचलून धरलंय. विकेट्स होते पतन. अजून एक गडी बाद होते टीम सालोशी या संघाचा दुसरा शिवाजी. त्याला देखील मैदान सोडावं लागते. 2 गडी बाद. टीमची धावसंख्या जर आपण पाहिली तर 9 या आकड्यावरती. पहिले षटक संपुष्टात आले आणि टीमची धावसंख्या 2 गडी बाद 9. सालोशी संघ आपल्याला पाहायला मिळते. आपण अगदीच शेवटच्या टप्प्यापर्यंत येऊन थांबलोय, ज्या ठिकाणी ही स्पर्धा
अगदी यशस्वीरित्या संपन्न होत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. अगदी ठीक 5 वाजलेत घड्याळामध्ये आणि अगदी आपण पाहिलं तर सकाळी जसा वेळेत सामनाला सुरुवात केली तसं संध्याकाळच्या सत्रामध्ये जसजसा दिवस पुढे सरकतोय तर तशी मॅच ती देखील बदललेली जाईल. आता मात्र नक्कीच इथून पुढे जिंकण्याचा प्रयत्न असेल मेगा फायनलमध्ये जाण्यासाठी. KSK क्रीडा प्रतिष्ठान आपण पाहतोय खरं तर ग्रामस्थ मंडळ लाखवड गावचं क्रिकेट अगदीच ग्रामदैवत जननी माता चषक या नावाने ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि रबर बॉल क्रिकेटचा हंगाम आहे. आणि आता ह्याच हंगामामध्ये आधीच आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती आलाय तो म्हणजे प्रतीक. पहिलाच बॉल नवनीत साठी फटका फसलाय. नो मॅच लँड मधून अगदी चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1 बाउन्स 2 बाउन्स अगदीच आपण पाहिलं तर क्रॉस करेल बाउंड्री लाईन त्या ठिकाणी मिळतील धावा तिथे 4 धावा टीमच्या खात्यामध्ये ऍड होते. टीमची धावसंख्या देखील 13 अशा स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आज एकंदरीत आपण पाहिलं तर आपला संपूर्ण सभामंच उपस्थित सगळेच मान्यवर अतिथी आपल्याला पाहायला मिळतात. ते देखील या सामन्याचा या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. अगदीच मैदानाच्या आतमध्ये उतरून देखील आनंद मिळाला नाही ना तरी चालेल, परंतु आपल्या ग्रामस्थांच्या प्रत्येक खेळाडूला अप करण्यासाठी मोटिवेट करण्यासाठी हे संपूर्ण अतिथी मान्यवर आहेत. हो यावेळेस फ्लिक ऑफ द रिस्ट मनगटाचा चांगला वापर आहे परंतु फटका फसलाय आणि विकेट्स होते पतन. अजून एक गडी बाद होतोय टीम सालोशी या संघाचा नवनीत त्याला देखील अगदी स्वस्तात परतावं लागतंय. मैदान सोडावं लागतंय. विकेट्स होते पतन आणि धक्का क्रमांक 3 तिसरा गडी बाद होते सालोशी या संघाचा 13 वरती. एक 3 गडी बाद अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. अगदीच आपण पाहिलं तर पावसाचं वातावरण आणि हळूहळू अगदीच मेघराजा तो देखील बरसायला सुरुवात झाली. हळूहळू पावसाची एक मंद सर. परंतु आता जर आपण पाहिलं तर अतुलसाठीचा हा बॉल कट करण्याचा प्रयत्न गॅपमधून बाहेर पाठवण्याचा प्रयत्न त्यावरती मिळेल ती म्हणजे सिंगल डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होती आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 14 या आकड्यावरती. 14 ऑन स्कोरबोर्ड 14 धावा. अतुल आणि त्याच्या सोबत आहे मैदानाच्या आतमध्ये अजूनही जर पाहिलं तर अनिकेत गडी बाद झालेत आतापर्यंत 3. प्रत्येक राईटम राऊंड विकेट अतुलसाठी हा बॉल अगदीच चढियापासून दूर आणि त्याचप्रमाणे खाली ठेवलाय चेंडूला. डॉट बॉलची सांगता होते. अगदीच आपण स्क्रीनवरती देखील पाहू शकता प्रतीक आणि त्याचप्रमाणे बॅटल कोणामध्ये रंगीला अतुल आणि प्रतीक मध्ये दोन्ही यंग टॅलेंटेड खेळाडू आहेत. एका बाजूला बॅटिंग करत असताना अतुल आहे स्वतः टीम कॅप्टन आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर प्रतीक टीमचा महत्वाचा खेळाडू महत्वाचा गोलंदाज. हो यावेळेस मात्र इनसाइड आउट पद्धतीचा फटका कॅप्टनच्या बॅट मधनं आमच्या मुख्य व्यासपीठाला सलामी देणार हा येते उत्तुंग पॉवरफुल षटकार. 6 धावा चांगला फटका. याच फटक्याची प्रतीक्षा खरं तर करणं हे खूप जास्त गरजेचं आहे कारण की जवळजवळ 3 महत्वाचे बॅट्समन हे बाद झालेत आणि 3 गडी बाद झाल्यानंतर टीमचं टोटल आता थेट जाऊन पोचले ते म्हणजे 20 या आकड्यावरती. आणि आता जर आपण पाहिलं तर शेवटचा बॉल आहे अंतिमचा चेंडू. अंतिमच्या बॉलवरती काय रिझल्ट असेल, अंतिमच्या बॉलवरती कितपत धावा काढल्या जातील आणि कितपत धावा रोखल्या जातील ते गोलंदाज आणि फलंदाज यामधलं ताळमेळ बघावं लागेलच. शेवटचा बॉल आहे. काय घडतंय अंपायरचा कॉल काय असणार आहे. येस इट इज वाईट. अवांतर रूपात भर. पुन्हा एकदा हा चेंडू टाकावा लागेल. पुन्हा एकदा मात्र कसरत करावी लागेल. पुन्हा एकदा गोलंदाजाला आपल्या अचूक टप्प्यावरती आणि अगदी वेगाने हे प्रत्युत्तर द्यावं लागेलच. परंतु बॅटर अगदी जास्त वेळ शांत राहणार नाही आणि कॅप्टन टीमची धावसंख्या 21 या आकड्यावरती.
पुढे सरसाबत जाऊन खेळलाय. अगदीच कव पॉईंटच्या दरम्यान क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी दूरवरतून ज्ञानेश्वर येतील. एक धाव तर कंप्लीट दुसरीचा प्रयत्न आणि बघता बघता दुसरी धाव ती देखील कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळते. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. षटकाची देखील समाप्ती झाली. पहिल्या 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 11.25च्या सरासरीने. आतापर्यंत 23 या आकड्यावरती 23 ऑन अ स्कोरबोर्ड. 23 धावा. ते 20 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत सालोशी या संघाच्या टोटल वरती. गडी आतापर्यंत 3 बाद झाले, परंतु आता गोलंदाजी मार्क वरती आलाय मोस्ट टॅलेंटेड आणि मोस्ट एक्सपेन्सिव्ह, ज्याने आतापर्यंत जर आपण पाहिलं तर आपण जवळ विराजला पाहतोय. पहिलाच बॉल अगदीच आपण पाहिलं तर उचली जास्त आहे, परंतु मैदानाच्या आतमध्ये ऑफिशियल पंच जे अगदीच आपलं काम हे सकाळपासून चोख करतात, ज्यांची असले तीक्ष्ण नजर आणि त्या नजरेवरती आलेले निर्णय हे नक्कीच आपल्यापर्यंत पोहोचवतात, त्यांचं देखील कौतुक करणार आहोत. डॉट बॉल आहे. विराज, हो यावेळेचा कुटप्पाचा बॉल बाउन्सर होता, त्याला हुक केलाय. क्षेत्ररक्षक दैनात आहे, चूक कुठली करणार नाहीये. विकेट्स होते पतन. फटका तर दमदार लगावला होता, परंतु एलिव्हेशनची सगळ्यात जास्त कमतरता भासली आणि फटका फसला. मैदान थोडस मात्र नक्कीच अपुरं पडलं असावं मोठा फटका खेचण्यासाठी, परंतु आता जर आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी दैनात होतं. त्याच्या हातातून कॅच सुटणं ही दुर्मिळ गोष्ट आहे. अजून एक गडी बाद होते. आतापर्यंत 4 गडी बाद सालोशी संघ पाहायला मिळतोय. जवळजवळ 23 वरती 4. न्यू बॅटर एंटर झालाय, तो म्हणजे नितीन. अजून एक यंग टॅलेंट, अजून एक युवा जोश. आज आपण पाहिलं तर प्रत्येक युवक ही क्रीडा स्पर्धा पाहत असणार आहे, परंतु यावेळेस आपण पाहिलं तर व्हाईट बॉलचा इशारा पंचांनी देखील दंडित केले. एक्स्ट्रा धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 24 या आकड्यावरती. टीमची धावसंख्या देखील आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 24 या आकड्यावरती. आणि आता अगदीच पाऊस पडलाय, मेघराजा बरसतोय, त्यामुळे विकेट देखील कुठे ना कुठे तरी मात्र ओली झाली असावी थोडीफार, परंतु त्यावरती ही रिस्की सिंगल कंप्लीट देखील होत्या. चांगला रनिंग बिटवीन द विकेट. टीमची धावसंख्या 25. तिसरं षटक मार्गस्थ असताना आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 4 गडी बाद 25 अशा स्थितीमध्ये टीम सालोशी हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. अजूनही जर आपण पाहिलं तर या ओव्हरमधील आणि विराटच्या स्पेलमधील शेवटचे 3 चेंडू शिल्लक आणि स्ट्रायकर एंडला बॅट्समन अतुल. यावेळेस राखल्या फुल टॉस. फॉलो थ्रू मधून स्वतः गोलंदाज झेल खाली जाईल आणि विकेट्स होते पतन. कॅप्टनला अगदीच रस्ता दाखवलाय, तो म्हणजे डगआउटचा. अजून एक गडी बाद होईल टीम सालोशिया संघाचा. अतुल बॅक टू द डगआउट आणि 5 गडी बाद 25 वरती 5 अशी स्थिती आतापर्यंत टीम सालोशिया संघाची आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक बॅटर कुठे ना कुठेतरी मात्र मोठा फटका खेचण्याच्या प्रयत्नात, आपले अगदीच हात खुले करण्याच्या प्रयत्नात विकेट गमावते, परंतु तुम्हाला प्रयत्न करावा लागेल एक चांगला टोटल उभा करण्यासाठी. चला नेक्स्ट बॅट्समन आपण लगेच या. प्लीज सालोशी टीम आपण भरपूर उशीर करताय, आपणास मी वारंवार विनंती करतोय, कारण की आयोजक कमिटी देखील आम्हाला वॉर्न करतात, त्यामुळे आपणास मी विनंती करतो की थोडंसं स्पीडअप करा. विकेट पडते तर लगेच आपण आपला नवीन बॅट्समन तयार ठेवा मैदानाच्या आतमध्ये दाखल करण्यासाठी. शेवटचे 2 बॉल आणि न्यू बॅटर एंटर झालाय, म्हणजे रोशन. यावेळेस कट करण्याचा प्रयत्न, को पॉईंटच्या डोक्यावरून डीप मधून दूरवरती क्षेत्ररक्षक पॉईंट रिजन मध्ये येईल.
त्या ठिकाणी मात्र ही एकेरी दुहेरी धाव कंप्लीट करत असताना या 2 धावा टीमच्या खात्यामध्ये जमा झालेत. टीमची धावसंख्या 27. 27. शेवटचा बॉल, अंतिमचा चेंडू. अंतिमचा एक बॉल अजूनही शिल्लक आहे. लास्ट बॉल इन दी ओव्हर. गोलंदाजी मार्कवरती विराज आणि स्ट्रायकर एंडला बॅट्समन रोशन, जो अंतिमचा बॉल फेस करत असताना गोलंदाजाने लाईन मिस केली. वेग होता परंतु वेगाने प्रत्युत्तर देण्याच्या नादात लाईन कुठे ना कुठेतरी मात्र अगदीच मिस केली जाते. म्हणजे गाडी रुळावरती आणावी लागेल, वेग पकडावा देखील लागेल, अगदी सरळ मार्गाने देखील जावं लागेल, कुठे ना कुठेतरी मात्र व्हेरियन्स आणि वैविध्यता दाखवावी लागेल. अंतिमचा बॉल, अंतिमचा बॉल अचूक टप्प्यावरती ठेवला, समोरून अक्षरशः उडवलाय. बॅटरला देखील टाइम करता आला नाहीये. बॅट आणि बॉलचा संपर्क काही आपल्याला पाहायला मिळाला नाही. अगदीच ऑफस्टिकला मारा होत असताना हा बॉल देखील येते डॉट आणि षटकाची देखील समाप्ती झाली. पहिल्या 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झालाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आतापर्यंत 5 गडी बाद. सालोशी संघ 28 वरती खेळत असताना पाहायला मिळत आहे. अठ्ठावीस धावा. महत्वाची मॅच आहे कारण की इथून पुढे जर आपण पाहिलं तर एक चांगला टोटल उभा केला तर प्रतिस्पर्धी संघ देखील फाईट ही त्याच पद्धतीची करेल ज्या पद्धतीची बॅटिंग तुम्ही आतापर्यंत करताय. नवीन गोलंदाज यश, यशचा पहिलाच बॉल अगदीच आपण पाहिलं तर डिक्लेअरच्या स्वरूपात लँड होत आहे घोषांकित स्वरूपामध्ये. एक या धावसंख्येसाठी एक धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. टीमची धावसंख्या देखील पुढे सरकते म्हणजे 29 झालेत. 29. 29 धावा आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा वाईड बॉल, एक्स्ट्रा धावा आली म्हणजे 30 झालेत. यश, स्ट्रायकर एंडला बॅट्समन देखील आपल्याला पाहायला मिळतोय, तो म्हणजे प्रयत्न करेल. यावेळेस स्विंग इन मिस, बॅट आणि बॉलचा संपर्क आपल्याला पाहायला मिळाला नाही. प्रयत्न करावा लागतोय कारण की अगदीच आपण पाहिलं ना तर टोटल कुठे ना कुठे तरी अगदीच मोठा उभा करावा लागेल कारण की प्रतिस्पर्धी संघ हा अगदीच शांत बसणार नाही. कितीही मोठं भलं आव्हान असेल ना ते आपल्या खांद्यावरती पेलवण्याचं काम अगदीच दुसऱ्या इनिंगमध्ये होईलच. परंतु पहिल्या इनिंगमध्ये धावांचा डोंगर तुम्हाला उभा करावा लागेल. तो उभा करत असताना हा प्रयत्न राहिलाय आणि आता आमच्या मुख्य व्यासपीठाला सलामी देत असणारा हा येतोय. एक्स्ट्रा ऑर्डिनरी परफॉर्मन्स दाखवत असताना नितीनच्या बॅटमधनं आलाय हा क्रॅकिंग षटकार 6 या धावसंख्येसाठी. व्हॉट अ हिट, चांगला एक्झिक्यूट केला. टप्पा जसा पडला तसंही मागे झाले. वेट हा पूर्णपणे ऑफस्टिक वरती पडलेल्या बॉल वरती टाकला आणि बॉलला थेट पाठवून दिले सीमा पार. पुन्हा एकदा सरळ बॅटने स्ट्रेट डाऊन द ग्राउंड विकास त्या ठिकाणी पाहायला मिळते. अडवला तर हाय चेंडू अगदीच एक धाव तर कंप्लीट होते. दुसरीचा प्रयत्न अगदीच सहजरित्या होईल. 2 धावा कंप्लीट. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. टीमची धावसंख्या देखील 38 या आकड्यावरती 38. शेवटचे 3 बॉल अजूनही शिल्लक आहेत. शेवटचे 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत. अंतिमचे 2 चेंडू आणि स्ट्रायकर एंडला बॅट्समन नितीन. या 6 बॉल नितीनसाठी चांगला ठेवलाय, टप्प्यात ठेवलाय. अगदीच आपण पाहिलं तर बंद केलंय बॅट्समनला कुठे ना कुठे तरी अगदी पेटीत बंद केलंय. जर आपण पाहिलं तर हालचाल करून दिली नाही या बॉलवरती. डॉट बॉल आहे. शेवटचा एक चेंडू पडणं शिल्लक आहे. अंतिमचा बॉल आणि अंतिमच्या बॉलवरती काय घडेल ते पाहावं लागेलच. आणि अंतिमचा बॉल उडवलाय, फटका तर बसलाय. दूरवरतून क्षेत्ररक्षक येतील. ज्ञानेश्वर आपल्याला पाहायला मिळतात. एक धाव तर कंप्लीट होते. दुसरीचा प्रयत्न तो देखील कंप्लीट. तिसरी धाव घेत असताना आता मैदान अगदीच सोडावं लागतंय. रनआउटच्या स्वरूपात अगदीच आपण पाहिलं तर एक विकेट देखील मिळाली. 2 धावा देखील टीम सालोशी या संघाच्या खात्यामध्ये ऍड झाल्या. म्हणजे टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले पहिल्या 4 षटका अखेरीस 40 या आकड्यावरती. येणारे चेंडू असतील 24 आणि जिंकण्यासाठी जवळजवळ 41 या धावसंख्येचं लक्ष ठेवलंय टीम JMCC लाखवड या संघासमोर. कुठे जाऊ नका. टीम JMCC लाखवड ब हा संघ कशा पद्धतीने या 41 धावा काढेल आणि कशा पद्धतीने या 41 धावांना डिफेंड केले जाईल
दोन्ही संघाच्या दरम्यान ते नक्कीच आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी कुठे जाऊ नका. जननी माता चषक 2026 KSK प्रतिष्ठान अंतर्गत आयोजित ही क्रीडा स्पर्धा अगदीच लाखवड ब गावचं क्रिकेट जननी माता चषक 2026 पावसाळी रबर बॉल क्रिकेटचा हंगाम. थँक्यू सो मच. ॲडव्हान्स फिजिओथेरपी क्लिनिक. मी डॉक्टर स्नेहा संगपाळ. आज मी तुम्हाला आपल्या क्लिनिकची माहिती देणार आहे. हा आपला ट्रीटमेंट सेक्शन आहे जिथे 2 ट्रीटमेंट बेड्स आहेत. तर आपण इथे इलेक्ट्रोथेरपी पुन्हा एकदा आपण सगळ्यांचंच हार्दिक हार्दिक स्वागत करत आहोत या स्पर्धेच्या दरम्यान. सेक्शन मध्ये परफॉर्म करतो. हा आपला एक्सरसाइज थेरपी सेक्शन आहे जिथे आपण KSK क्रीडा प्रतिष्ठान आयोजित ग्रामस्थ मंडळ लाखवड जननी माता क्रिकेट क्लब लाखवड ब या संघाच्या माध्यमातून अगदीच आपण ग्रामदैवतच्या नावाने ही स्पर्धा पाहतोय. जननी माता चषक 2026 हे पर्व क्रमांक पहिलं पावसाळी रबर बॉल क्रिकेटची ही स्पर्धा. आणि या पावसाळी रबर बॉल क्रिकेटच्या हंगामामध्ये आलेल्या तमाम रसिक प्रेक्षकांचं करूया आपण हार्दिक हार्दिक स्वागतम. आणि 22 यार्ड यूट्यूब वाहिनीवरती जॉईन झालेल्या स्पर्धेमध्ये ही स्पर्धा जे घर बसल्या लाईव्ह पाहतात त्यांचं देखील आम्ही स्पर्धेच्या वतीने आयोजक कमिटीच्या वतीने अगदीच सरशी स्वागत या स्पर्धेमध्ये करत आहोत. वळूया सेमीफायनल नंबर 2च्या दुसऱ्या इनिंगकडे, ज्या ठिकाणी 41 धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. नॉन स्ट्रायकर एंडला जर आपण पाहिलं तर सुशांत आलाय आणि त्याच्यासोबत सलामीला आलाय स्ट्रायकर एंडला. नाव आहे ते म्हणजे प्रताप, एक मोस्ट एक्सपेन्सिव्ह खेळाडू. अगदीच आपण पाहिलं तर भरभक्कम शरीर आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर मनगटातील ताकद आणि येणाऱ्या प्रत्येक फटक्यावरती अगदीच त्याची असलेली पकड हे आपल्याला पाहायला मिळते. आज सकाळपासून त्याने परफॉर्मन्स चांगला केला, परंतु जर आपण पाहिलं तर अजूनही विकास आहे, विराज आहे, अनेक असे बॅटर आहेत. त्यांच्या नावाचा उल्लेख करणं तो देखील महत्त्वाचा असेल, कारण की टीम आहे आणि टीममध्ये अगदीच प्रत्येक 11 खेळाडूची मेहनत ही असतेच. वळी या मॅचकडे. साकरेंडला प्रताप आहे आणि गोलंदाजी मार्कवरती नवनीत. व्हेरी फर्स्ट बॉल, पहिलाच बॉल अगदीच रॅकेट सारखा खेचून काढलाय, फेकून दिलाय, स्क्वेअर लेगला पाठवलाय, सीमा पार. प्रतापच्या बॅट मधनं आलाय हा षटकार. साधावा, जणू काही मैदानाच्या आतमध्ये बॅडमिंटन स्पर्धा चालू असावी तसा फटका आहे प्रतापच्या माध्यमातून, कारण की क्रिकेटमध्ये देखील बॅडमिंटन खेळलं जातं हे आता आपल्याला पाहायला मिळाले. बाउन्सर टाकला, अगदीच त्याला बघितलं, पाहिलं आणि थेट फेकून दिलं 6 धावसंख्येसाठी. परंतु जास्त वेळ तुम्ही मैदानाच्या आतमध्ये धुमाकूळ घालू शकतच नाही, कारण की नवनीत नावाचं एक असं अस्त्र आहे ज्याच्याकडे वेग धारण करण्याची एक वेगळी क्षमता आहे. त्या वेगाने प्रत्युत्तर तो डेफिनेटली देणार, कारण की त्याला देखील जिंकायचंय, त्याला देखील मेगा फायनल मध्ये खेळायचंय. दोन्हीकडे करात्वा मरा अशी परिस्थिती असेल. हा बॉल हुक केलाय, धावा कितपर्यंत बुक केल्या जातील फक्त आणि फक्त बघत राहावं लागेल क्षेत्ररक्षकाला या बॉलला, कारण की तितक्या दूर मारलाय की तो थेट मैदानाच्या बाहेरूनच तुम्हाला घेऊन आतमध्ये फेकावा लागेल. षटकार आल्याने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 12 या आकड्यावरती. 3 चेंडू आणि 12 धावा, 12 धावा आणि 3 चेंडू.
अगदीच आपण पाहिले तर 41 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे, परंतु या पाठलाग करत असताना अगदीच आपण पाहिलं तर कठीण परिस्थितीमधून देखील पुढे जावं लागेल. परंतु तुमच्याकडे सेल्फ कॉन्फिडन्स, आत्मविश्वास असेल तर तुम्ही अशक्य अशा गोष्टी अगदी सहजरित्या शक्य करू शकता. आणि ती ताकद आहे, ती ताकद कोणाकडे आहे? तर टीम JMCC लाखवड ब या संघाकडे आहे. आणि हे दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये तीच उल्लेखनीय कामगिरी करत असताना नॉन स्ट्रायकर एंडला सुशांत आणि स्ट्रायकर एंडला सध्याच्या घडीला सेट झालाय तो प्रताप. नवनीत राईट ओव्हर द विकेट. ओहो, यावेळेस अगदीच आपण पाहिलं तर ज्या प्रकारे दुसरा चेंडू रिलीज केला होता तोच चेंडू या पद्धतीने रिलीज केलाय. म्हणजे या आधी पण पाहिलं तर सबमरीन डिलेव्हरी होती दुसऱ्या बॉलवरती, परंतु आता या चौथ्या बॉलवरती देखील ती सबमरीन डिलेव्हरी नवनीतच्या माध्यमातून पाहते. म्हणजे षटकार डॉट अशी अगदीच गोलंदाजी पाहायला मिळते. शेवटचे 2 बॉल आहेत. आता मात्र नक्कीच शर्यतीचा वेध घेणारा चेंडू 1 धाववरती समाधान मानावा लागेल, कारण की ठाऊक आहे स्ट्राईक आपल्याकडे ठेवणं ती जास्त महत्त्वाची असेल. अंतिमचा 1 बॉल अजूनही शिल्लक आहे आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे आतापर्यंत 13 या आकड्यावरती विदाउट लॉस. बिनबाद 13 धावा. शेवटचा बॉल आणि सुशांत अगदीच याने देखील अक्षरशः बेड लावले आणि जननी माता क्रिकेट क्लब लाखवड ब या संघाचा महत्त्वाचा अगदीच खेळाडू आहे. शेवटचा बॉल फेस करण्याचा प्रयत्न उडवायचं होतं, परंतु काय घडतंय, गरज होती की काय? परंतु आता जर आपण पाहिलं तर अंपायर्सला देखील नक्कीच थोडंसं डिफिकल्ट जाईल, थोडंसं अवघड जाईल, परंतु ते देखील त्यांची समजूत काढतील. म्हणजे रिस्की सिंगल कंप्लीट होते. षटकाची देखील समाप्ती झाली. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपन्न झालाय. टीमची धावसंख्या थेट जाऊन पोहोचते 14 या आकड्यावरती. येणारे चेंडू सील 18 आणि जिंकण्यासाठी 27 या धावसंख्येची आवश्यकता असणार आहे. 18 चेंडू आणि 27 धावा. 27 धावा आणि 18 चेंडू. समीकरण हे कुठपर्यंत जाईल? जोपर्यंत शेवटचा आणि अंतिमचा चेंडू पडत नाही ना तोपर्यंत सामन्याचा निकाल आपण लावू शकणारच नाही. कुठल्या बाजूने जाईल? परंतु पुढचे 3 षटक आणि आता करायच्यात ते म्हणजे 27. आतापर्यंत 14 लागल्यात विदाउट लॉस. सलामीची जोडी एका बाजूला नॉन स्ट्रायकर एंडला प्रताप आणि त्याच्यासोबत सलामीला आलाय तो म्हणजे सुशांत. आणि आता गोलंदाजी मार्कवरती शिवाजी. राईट ओव्हर द विकेट. व्हेरी फर्स्ट बॉल अगदीच खूप चांगल्या लाईन वरती अगदीच रिलीज केलाय, तो देखील येतोय डॉट. प्रत्येक डॉट बॉल, प्रत्येक येणारी धाव कुठे ना कुठेतरी फायदेशीर आहे. परंतु डॉट बॉल ज्या ज्या वेळेस येईल ना त्या वेळेस अगदीच गोलंदाजी करणारी टीम थोडीशी मात्र आत्मविश्वास वाढवेल. परंतु मोठा फटका आला तर कुठे ना कुठेतरी मात्र नक्कीच तुम्हाला देखील तुमचा आत्मविश्वास गमवावा लागेल. परंतु नक्कीच आता मात्र बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव टाकलेत गोलंदाज शिवाजीने. कौतुक करावं लागेल. बॅटिंग अप्रतिम करतो आणि अगदीच ऑलराऊंडरची भूमिका कशा पद्धतीने बजावता येईल त्यासाठी चालू असलेला प्रयत्न ॲज अ बॉलर म्हणून देखील केला जातोय. म्हणजे पहिले 2 चेंडू हे निर्धाव टाकलेत सगळ्यात मोठ्या बॅट्समन समोर. नाव त्याचं सुशांत. गोलंदाज राईट ओव्हर द विकेट. हा बॉल बॅक टू बॅक 3 चेंडू निर्धाव टाकलेत. म्हणजे अजूनही अगदी शांत ठेवले. ज्या पहिल्या ओव्हरमध्ये ज्या 14 धावा आल्यात ना त्या दुसऱ्या ओव्हरतील पहिल्या 3 चेंडूमध्ये कुठे ना कुठेतरी शांत ठेवण्याचं काम केलंय सुशांतला. परंतु शेवटचे 3 बॉल, अंतिमचे 3 चेंडू अगदीच आपण पाहिलं तर 27चा पाठलाग करायचा आहे. गोलंदाजी मार्कवरती शिवाजी आहे. हा बॉल अगदीच आपण पाहिलं तर कुठून उडवलाय, काय घडतंय, ताळमेळ चुकलं की काय, कॉलिंग अगदीच राहिलं की काय ते पाहावं लागते. अगदीच जशी अगदीच रेल्वे सुटते ना तसा मात्र प्रताप सुटला होता 1 धाव घेण्यासाठी. टीमची धावसंख्या जाऊन पोचली आहे ती म्हणजे 15. शेवटचे 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत. अंतिमचे 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी 26 धावसंख्येची आवश्यकता असणार आहे. येणारे चेंडू असतील 14. प्रतापसाठी हा बॉल तो देखील खाली ठेवलाय. वारंवार अगदीच खालच्या पद्धतीची गोलंदाजी ही केली जाते. खोलवर पद्धतीचा बॉल रिलीज केला जातोय कारण की शिवाजीला ठाऊक आहे की कशा पद्धतीने बॉल टाकायचा आहे, कशा पद्धतीने प्रतिस्पर्धी बॅट्समनला हे शांत ठेवायचं आहे याचा चांगला अभ्यास आहे. कारण की टीममध्ये असलेली मेहनत, टीमने घेतलेली मेहनत
ती आपल्याला पाहावी लागेल. अंतिमचा बॉल तो देखील उडवलाय सरळ बॅटने, लॉंग ऑनला क्लिअर करेल. प्रतापच्या बॅटमधनं येते अंतिमच्या बॉलवरती हा बुलंदी पॉवरफुल षटकार. 6 या धाव संख्येसाठी बऱ्याच वेळेपासून मात्र पहिल्या बॉलपासून आक्रमकतेचं रूप धारण करायचं होतं, परंतु आता संधी मिळाली, षटकार ठोकला आणि टीमची धावसंख्या थेट पोचवली आहे जवळ आपण पाहिली तर 21 या आकड्यावरती. आणि आता करायचे समीकरणाचा जर उल्लेख केला तर 12 चेंडू आणि 20 या धावसंख्येची आवश्यकता असणार आहे. 12 चेंडू आणि 20 धावा म्हणजे 10च्या सरासरीने तुम्हाला 20 धावा या कंपल्सरी काढाव्या लागतील जर पुढच्या फेरीमध्ये मेगा फायनलला खेळायचं असेल तर. कारण की अगदीच ती चमचमाती ट्रॉफी, कुठला संघ विजेतेपद हे आपल्या नावे लावेल, क्रिस्टल आर्टची ही ट्रॉफी आहे. अगदीच त्या ट्रॉफीवरती सगळ्यांच्याच नजर आहेत. आकर्षित करणारी क्रीडा स्पर्धा जननी माता चषक 2026 पर्व पहिलं पावसाळी रबर बॉल क्रिकेटचं हे हंगाम अगदीच आपल्याला पाहायला मिळते. आणि संपूर्ण ग्रामस्थ मंडळ लाखवड गावचं ही क्रिकेट लाखवड ब जननी माता क्रिकेट क्लब आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवरती आलाय तो म्हणजे अतुल, नवीन यंगस्टर खेळाडू, स्वतः टीम कॅप्टन आहे आणि कॅप्टन लिडिंग फ्रॉम दी फ्रंट. येऊनच पुढे येऊन पुढाकार करावा लागेल, घ्यावा लागेल. पहिला बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात हाताळलाय, रिलीज केलाय, व्हाईट बॉलची इशारा. 22 12 मध्ये 19. सुशांतसाठी हा बॉल अगदीच आपण पाहिलं तर ओ माय गॉड, अगदी असं ठाऊक देखील नव्हतं की कॅच तिकडे पकडली जाईल की काय, परंतु यावेळेस क्षेत्ररक्षकांनी नव्हे तर बॉलने ती जागा निवडली क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाण्यासाठी आणि कॅच पकडली जाते. विकेटचं होते पतन. अजून एक गडी बाद. पहिला धक्का लागलाय टीम आपण पाहिलं तर JMCC लाखवड ब या संघाला सुशांतच्या माध्यमातून. बॅट्समन इट्स गॉन. चला विनंती असेल स्क्वेअर लेग अंपायरच्या इकडे जे काही प्रेक्षक आहेत तर मी विनंती करेन त्यांना थोडंसं आपण बाहेर या. दादा विनंती करतो की आपण थोडंसं बाहेर या. आमचे अंपायर्स देखील आहेत ते प्रामुख्याने अगदीच मी अगदी कळकळीची विनंती करतो की आपण थोडंसं सहकार्य करा. थँक्यू सो मच. अगदीच अगदी शिस्तबद्ध ही क्रीडा स्पर्धा आपण संपन्न करत आहोत युवराज दादा. खरं तर या स्पर्धेमध्ये शिस्त असणं ती देखील महत्त्वाचं असेल आणि आज प्रत्येक ठिकाणी आपण प्रेक्षक वरती नजरा देखील देणार आहोत. अगदीच आपण पाहिले तर 22 धावा आतापर्यंत स्कोरबोर्ड वरती. न्यू बॅट्समन विकास. यावेळेस आपण पाहिले तर फॉलिंग स्वीप अगदी सरळ बॅटने खेळून काढले. 36 त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील, परंतु एकाच वरती संकोच आणि समाधान हे मानावं लागेल. अगदी समाधानकारक क्रिकेट हे तुम्हाला आता खेळत असताना हे दोन बॅटर पाहायला मिळतील, परंतु एका बाजूला अटॅकिंग पोझिशन मध्ये कोण आलाय तर नाव त्याचं प्रताप, ज्याने पहिल्या बॉल पासून अगदीच आपलं रूप धारण केलंय की मी अटॅक करणार. अटॅक कोणावरती करणार तर प्रत्येक गोलंदाजावरती, कारण की धावांचा डोंगर खूप मोठा आहे, तो गाठायचा आहे. अजूनही 18 करायच्यात. स्ट्रायकरला प्रताप आहे. यावेळेस प्रतापसाठी हा बॉल दबाव आहे, प्रेशर आहे, दडपण आहे, वाईट प्लस पण बाय पण गेट पण फ्री अशा 2 धावा टीमच्या खात्यामध्ये ऍड होतील आणि टीमची धावसंख्या देखील जाऊन पोचली आहे, ती म्हणजे 25 या आकड्यावरती. 25 धावा. अजूनही 16 करायच्यात. या ओव्हरमध्ये जवळजवळ 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. टीमची धावसंख्या 25 या आकड्यावरती. हो यावेळेस स्विच केलाय ऑन साइडला. मोठा धमाका कोणाच्या बॅटमधनं आलाय, मिड विकेटला क्लिअर करत असताना प्रतापच्या बॅटमधनं आलाय हा उत्तुंग षटकार. 6 धावा. टीमची धावसंख्या जाऊन पोचली आहे जवळजवळ आपण पाहिलं तर 31 आणि आता करायच्यात 9 मध्ये 10. येणारे 9 चेंडू आणि 10 धावा. प्रताप अतुलच्या अगेन्स्ट बॅटिंग करत असताना हा बॉल मात्र अगदी टाइम करता येत नाही, अगदी टर्न झाले, चकित केले, डोळे विस्पारले बॅटरचे, कारण की बॉल तशा पद्धतीचा टाकण्यात आलाय. कौतुक करावं लागेल. चांगला कमबॅक. प्रत्येक बॉलवरती अगदीच कमबॅक करणं महत्वाचं राहिलंय, परंतु प्रत्येक बॉलवरती आक्रमण करणं तितकंच महत्वाचं असेल, ते म्हणजे प्रतापला. बॅटिंग करतोय सध्याच्या घडीला.
हा देखील बॉल खोदून काढलाय क्षेत्ररक्षक सतीश जैनात आहे, अडवला जाईल बॉलला. एक धाव तर कंप्लीट होते, दुसरीचा प्रयत्न, ती बघता बघता दुसरी धाव ही देखील कंप्लीट. आणि आता चूक झाली, बॅकअप नव्हतं, थ्रो वाईड आला. जवळजवळ या 3 धावा टीमच्या टोटलमध्ये ऍड होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर या चुका या मुवमेंटला तुम्हाला सगळ्यात जास्त महागड्या पडू शकतात, परंतु आता करायच्यात त्या म्हणजे 8 चेंडू आणि 7. खरं तर आपण पाहिलं तर नक्कीच आतापर्यंत टीमची धावसंख्या आपल्याला 34 अशा स्थितीमध्ये पाहायला मिळते, परंतु अजून एक करायच्या त्या म्हणजे 8 मध्ये 7. या ओव्हरमधील शेवटचे 2 चेंडू फिनिश होईल की काय या ओव्हरमध्ये हे प्रश्नचिन्ह आहे. परंतु प्रताप आहे तर अगदीच होत्याचं नव्हतं होऊ शकतं. शेवटचे 2 बॉल आहेत. शेवटचा बॉल आहे, माफ करा. 7 हव्यात अजूनही जिंकण्यासाठी. आणि आता जर आपण पाहिलं तर या बॉलवरती मिळणारी ही सिंगल टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 35 या आकड्यावरती. आणि आता येणारे चेंडू असतील 6 आणि जिंकण्यासाठी देखील 6 धावसंख्येची आवश्यकता असणार आहे. म्हणजे पहिले 3 षटक जर आपण पाहिलं ना तर जवळजवळ नवनीतच्या ओव्हरमध्ये 14 धावा आल्या, परंतु शिवाजीने खूप चांगलं कमबॅक केलं. त्याचा चांगला प्रयत्न राहिला एक दबाव टाकण्याचा, परंतु त्या ओव्हरमध्ये देखील 7 धावा आल्या. परंतु अतुल जो कॅप्टन आहे त्या कॅप्टनच्या ओव्हरमध्ये जवळजवळ धावा आल्या, त्या म्हणजे 14. म्हणजे कुठे ना कुठेतरी धावा मात्र नक्कीच येणं गरजेचं होते. ते धावा आल्या देखील आणि धावा काढल्यात कोणी, नाव आहे ते म्हणजे प्रताप. अगदीच हिमतीने अगदी मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. अगदी परिस्थिती कुठल्याही क्षणी बदलू शकते हे त्याला चांगलं ठाऊक आहे. आणि तुमच्याकडे असलेलं सेल्फ कॉन्फिडन्स हे संपूर्ण सामन्याचं चित्र हे हलवून टाकतं. आणि तोच आत्मविश्वास मैदानाच्या आतमध्ये घेऊन उतरलेला हाच तो संघ आपल्याला पाहायला मिळते. JMCC लाखवड ब बॅटिंग करतोय. यावेळेस पहिलाच बॉल फुलटोस होती. अगदीच आपण पाहिलं तर पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिलं, परंतु आता जर आपण पाहिलं तर त्यावरती फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. विवेक आलाय गोलंदाजी मार्क वरती. शेवटचं षटक, अजूनही 5 ची गरज. अगदीच हा बॉल खोदून काढल्या डीप मध्ये, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक दूरवरती नेत्यात. एक धावसंख्येसाठी कॉल, बघता बघता दुसरीचा प्रयत्न आणि अगदी आपण पाहिलं तर बॅकअप नाहीये. अगदी विकेट किपर एंड आणि आता क्षेत्ररक्षक देखील चूक करतात. म्हणजे जवळजवळ या 3 धावा कंप्लीट होतात. म्हणजे अजूनही करायच्या जिंकण्यासाठी त्या म्हणजे 2. म्हणजे अगदी विजयाच्या उंबरठ्यावरती येऊन थांबलेला संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 4 चेंडूंनी 2 ची गरज JMCC लाखवड ब. परंतु अंतिमचा चेंडू जोपर्यंत पडत नाही ना तोपर्यंत निकाल हा लावता येणारच नाही. विकास मी अगदीच आपण पाहिलं तर पंचांनी देखील दंडित केलंय, कारण की हा बॉल वाईड आहे. वळण हे भरपूर आहे. अगदी टप्पा पडल्यानंतर भरपूर वळण घेणारा हा चेंडू अगदी एक्स्ट्राच्या स्वरूपात पाहायला मिळाला. विवेक याचा पुन्हा टाकावा लागेल. अजूनही 1 ची गरज. 4 चेंडू आणि 1 धावा. कित्येकदा असं स्पर्धेमध्ये झालंय, या धावा देखील डिफेंड झाल्यात, परंतु आता काय घडेल. परंतु चूक ही वारंवार राहिली पहिल्या ते शेवटच्या चेंडूपर्यंत आपल्याला पाहायला मिळाली. हार्डलक बॅडलक टीम मेगा फायनल मध्ये दाखल होणारा दुसरा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. JMCC लाखवड ब